शुभ सकाळ सर्वांना। माझं चाललंय आता सोनूचं टिफिन पॅक करणं। सोनू चालले स्कूलमध्ये। सोनूला टिफिनला केली भेंड्याची भाजी आणि चपाती। सोनूला छोट्या छोट्या चपात्या बनवल्या आज टिफिनला। आवडते तुला भेंड्याची भाजी? हो, माझ्या मुलांना सर्व भाज्या आवडतात, त्याच्यामुळे मला ना काही टेन्शन नाही भाजी बनवायला। त्यांना कारल्यापासून सगळी भाजी आवडते। दीदीचा टिफिन आता रेडी झालाय। दीदीला देते बदाम सोलून खायला आणि दूध प्यायला देते तिला थोडं। तोपर्यंत इकडे माझा चहा पण उकळतोय। माझं चहा घेते मी थोडासा, त्याच्यानंतर आवडायला घेते। माझा चहा झाला आहे आता रेडी। त्यानंतर जायचं मला दीदीला स्कूलमध्ये सोडायला। मम्मी काय करते ते आपण आता बघूया। मग पीठ चालते आता। मम्मी तू पीठ का चालते? अरे मग असं दळून आणल्यावर चाळून ठेवलं ना तर मला पटकन चपाती भाकरी करता येतात ना। कारण दीदीची पण स्कूल असते सकाळी, माझी गडबड होते। मग चाळायला असं चाळलेलं असलं की घेतलं की केलं। काही कचरा नसतो त्याच्यामध्ये, पण थोडंफार कुठं असं तांदळाचं पीठ असलं तर थोडे तांदूळ असतात बारीक, मध्ये गव्हाचं असलं की थोडे गव्हाचं असं कोंडा वगैरे असं असतं। ते चाळून वगैरे ठेवले ना असं ते निघते। आता हे बारीक तांदूळ निघाले चाळल्यावर, ते बघ असे बारीक असं कचरा जास्त नाही निघत असं। मम्मी पीठ चाळून झाल्यानंतर मी एक जादू दाखवाल। दाखव। तू माझी व्हिडिओ काढ। इथचं चाललंय इथं काय दाखव, जादू दाखव ना। त्याला कोंबडी बनतो। बनली का कोंबडी? दुसरं काय दाखवत आता? कोरी पे दिसत आता पैसे येतील। दाखव ना पैसे। हां, अरे तू जादूगारच झाला आता आमच्या घरातला। आता मी स्कूलला चाललो। बाय बाय। चल मम्मी, बाय बाय। आता इथे मम्मीचं चाललं आहे कपडेच्या घड्या घालते मम्मी। अगं आपण गेलो होतो ना फिरायला इकडं तिकडं मावगडा मोठी भरला, त्यामुळे भरपूर कपड्यांच्या घड्या घालायचं तसंच राहिलंय। धुतलेले पण घड्या घालायचे राहिले। आता तेच करते, पहिले आवरून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं। भरपूर काम पडलंय बाकी आता। आज बनवलंय माझ्या सोनूने स्वयंपाक आणि आता केल्यात तिने भाकरी करायला घेतल्यात। भाकरी ती पहिल्यांदा करते, त्यामुळे तिला शेवटच्या 2 भाकरी करायला ठेवल्यात। दीदी हां, काय काय केलंय तू सांग ना। भाकरी, भात, भाजी। कसली भाजी केली? भाजी शेंग वांगा आणि बटाट्याची आहे। आणि भाकरी आणि भात आणि डाळ। डाळ केली का? तिने पहिल्यांदाच भाकरी केली। उलट टाकली उलटी टाकली। राहते काय नाही, चल। तिने पहिल्यांदाच भाकरी शिकते। चपात्या करते ती, पण तिला भाकरी शिकते ती। आता पुढच्या वेळेला काय कर, ते हे कर, भाकरी आहे ना खालची बाजू वरती टाकायची, कळलं? हां, म्हणजे हे पाणी आपल्या हातात त्याला लागतं। हां, आणि मग ते पीठ नरम होऊन जातं ना, त्याच्यामुळे मग ते छान गोळा होतो। गोळा केला की छान भाकरी अशी। त्याचा गोळा मी तुला करून दिला होता म्हणून तुझी गोल गोल झाली। आता ह्याची कर गोल गोल, बघू कशी करते ती। भाकर पलटी कर, जळेल नाही तर। आता दुसऱ्या बाजूला पण लावायचं नाही, दुसऱ्या बाजूला नको पाणी, बस बस खाली नको आता। हां, पहिल्या बाजूलाच पाणी लावायचं। जाऊ दे। चपात्या करते ना सोनू तू? चपात्या असं छोटे छोटे छान करते, पण भाकरी पहिल्यांदा करते काय? ताट मस्तपैकी। सोनूच्या रेसिपी टाकायच्यात, पण सोनूला वेळ नाही मिळत ना, दीदी अभ्यासात ना। तर आता मग अशी तिने भाजी केली
पण मी कुठे बाहेर होती त्याच्यामुळे तू भाजी पटकन टाकून दिली ना. गणेशला सोडायला गेलीस. हां ना क्लासला. हां त्याच्यामुळे ती करते स्वयंपाक, तिला सगळा स्वयंपाक येतो करायला आणि तिला आवडतं स्वयंपाक करायला, पण तिला अभ्यासामुळे वेळ नसतं ना दीदी. त्यामुळे मी व्हिडिओ पण बनवत नाही आणि स्वयंपाक करताना पण दाखवत नाही. पण मी एक दिवस दाखवते. चपात्या वगैरे संध्याकाळी करायच्या असल्या तर दीदीच करते ना दीदी. ती भाकरी बघ ना, नाहीतर भाकर जाईल जवळ बघ पलटी करून. हां थांब राहू दे आता, फुगेल ती. हां राहू दे ती फुगेल आता. मध्ये घेत होती ना. ही लाट चांगली आता. पहिली चांगली केली गोल गोल. ही पण होईल ना. हां ही पण होईल गोल गोल. गोल चपाती करते तसंच कर. हां तसंच थोडीशी झाली. हां ती फुगायला लागली, ती थोडी फुगली. आता जिथून फुगले तिकडनं दाब. हां तसं त्या साईडने. हां कोपऱ्याने. हां फुगल. चल आता पलटी कर, ह्या साईडने शेकली नाही थोडी. हां जिथून फुगली नाही ना तिथे शेक. हां हां आता तिथून शेक ना असं उलटीने. 2 मिनिटं हिला वाटत. तुला लगेच नाही ना भाकरीनं वेळ लागेल तिथे. चपात्या कशा जरा सोप्या असतात ना, तरी तू बऱ्यापैकी केलं. हे करायचं असतं ना. हां तरी बऱ्यापैकी. काढ चल जाऊ दे ती काढ. बस दुसरी कर. हां बारीक गॅस कर आणि दुसरी कर. हां 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 शेकली ती चांगली. बस आता ही छान कर. चल ही करते जरा. चांगली पीठ लाव ना थोडं मगासारखं. हां हां तसंच गोल गोल. हां तसंच साईडने लाट मगासारखी. जाड नाही झालं ना भाकऱ्या. नाही बरोबर आहे, हळूहळू शिकशील. कन्सिस्टन्सीमध्ये बनवायची असते. बस झाली, जास्त पातळ नको करून फाटेल ना तुझ्याकडनं. तू पहिल्याच वेळेस करते. आता काय कर, खालची बाजू आहे ना ती वरती. हां बरोबर. हां बरोबर. हां आता पाणी लाव आणि आता गॅस फास्ट कर. हे फायनली आमची दीदी भाकरी शिकलेली आहे. करचं. आता ही भाकर जरा शिजू द्यायची, म्हणजे शेकायची आहे. शिजवायचं नाही, ती काय भाजी आहे शिजवायला. झाली का भाजी? नाही जरा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. टाक. ठेवू. सगळ्यांना बोलू ना तुम्ही बनवलेलं जेवण जेवायला. सगळ्यांनी माझ्या हाताचं जेवण जेवायला या. बस झालं ना 4 चमच. बस झाले. हां सांगशी घे ना हातामध्ये, चटका लागेल ना तुला. हां सोनू दीदीला माझ्या नॉनव्हेजचं पण जेवण येतं ना दीदी. चिकन कोळंबी. मटण सगळं. हां मच्छी तळायला येते नाही. जास्त मच्छी नाही तळत तू, कारण चटका लागतो ना. उडतं ते. मच्छीला उलटी करायला लागली. आता झाली का भाजी तुझी? मला थोडा वेळ जरा वाफ यायची आहे ना, मग झाला ना. शिजली आहे ना. शिजली. भाकरी बघ ना तुझी, भाकरी जळायची नाही तर. बरोबर. आता फुगली नाही तुझी ही. बरोबर बघू फुगते का. हां फुगली का? फुगली. पहिली थोडी अर्धी फुगली ना. चल येईल तुला भाकरी पण चपाती सारखी ना येईल. आता हळू काढ. आता तिला गॅस बंद कर. आज मी जेवण बनवलंय. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत बाय बाय.